मी आत्ता परत चाललेली आहे फिरायला. कुठं? लुमिनी गार्डनला चालली आहे. लेझर शो पण तिथं खूप गर्दी आहे. खूप ट्रॅफिक राहते. आता मी तिथं तुम्हाला गेल्यावर भेटेल. मी पोचलो इथं. कोणतं गार्डन? NTR ना? लुमिनीला NTRला जायचं. इथं हा दिवा दाखवला. हा तिथं आता जाऊ आम्ही. पुढे आहे ना अजून? पुढे जायचं ना? पुढे जाणार अजून. इथून आहे ना? आम्ही आलेलो खूप गर्दी म्हणून आवाज नाही येणार. इथं राईट आणि इथे फोटो काढतो. मम्मी आई आणि बहिणी. इथं खूप चांगलं आहे. तिथे जाऊ आम्ही बोटिंग करायला. गर्दी आहे ना? गर्दी आहे ना? खूप गर्दी आहे. मी आज तुम्हाला बोटवर बसल्यावर तुम्हाला दाखवते. खूप पूर्ण व्यू. तुम्हाला मिसमॅच सीझन्स पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल का तिथं मिसमॅच सीझन शूट झालेला आहे. लास्ट सीझन म्हणजे लास्ट नाही येणार, लास्ट सेकंड सीझन. मी तुम्हाला आता बोटीत बसल्यावर सांगते. इथं आम्ही आलेलो आहे. याच्यापाशी लांबून छोटा वाटत होता. इथं हा दिवा, इथून सगळं दिसतंय. ते आंबेडकरांचा पुतळा, इथं दिवा, तो भवन. आता इथं बघा काय म्हणजे फोटोशूट चालू आहे. थांबून जावं लागतं. पुढे जाऊ आपण. आता इथं लांब होतं. आता आम्ही चाललो. इथं मागून असं आता आम्ही इथं खूप छान हवा आहे. एवढे चांगला हवा, खूप छान. इथे ह्या बोट्स तिथं हे पण इंडिया फ्लॅग झेंडा. खूप छान इथं हवा, खूप हवा. आता आम्ही तुम्हाला लेझर शो दाखवून थोड्या तुम्हाला. अरे गेली. आता आम्ही चाललेलो आहे चारमिनारला. आत्ता मेट्रो स्टेशन पहिल्यांदा मी चालली तिकीट घेऊन. चला आता फर्स्ट टाईम आम्ही चाललो. आता मी मध्ये बसलो तुम्हाला दाखवून. मी मेट्रोचा वाट पाहतोय. मेट्रो आली तर दाखवतो. मेट्रोतून निघालोय. ते खूप ऑकवर्ड वाटतं सगळ्यांसमोर ब्लॉग करायला. म्हणून मी आत्ता मेट्रोच्या ओस्मानिया मेडिकल कॉलेजपासून मेट्रो स्टेशन कशी आम्ही आता निघतो. तर आता आम्ही चाललो. आम्ही आत्ता आलेलो आहे चौकात. तिथे काका आणि काकू बाहेर होते. आत्ता आम्ही फिरतोय. कुठे जायचं पण भेटत नाही. असं आहे. आता मागच्या तिथं फोटो काढले. तिथं काढायला चाललो आहे. त्यांचे फोटोज काढायसाठीच माझा आम्ही फोटो काढू. अजून मी तुम्हाला दाखवलं पण तिकडं पण सारखंच आहे. इकडं सारखं इथं पण तेच आहे.
इथं खूप छान गार्डन आहे. विकायला वस्तू इथं. मध्ये पाहू छान ज्वेलरीज वगैरे विकत घेऊ शकतो आपण. गणपतीला आपण बाहेर गेलो हे इथं. आणि मम्मी ते पाहतो काय गणपती बसतो ते आता पाहू कधी आता आम्ही मम्मी ते आले. आता आम्ही चाललो दुसरीकडे काय. खूप छान गार्डन आणि हे पॅलेस आहे. पॅलेसमध्ये मी जाऊन तुम्ही आली हां. इथं पण छान फोटो होता. अजून मध्ये पण आली तसंच होता. आता मी दोनमध्ये गेलो दाखवते काय. आत्ता आमच्या मधल्या पॅलेसच्या मध्ये आलेलं आता मला दाखवते. काहीतरी पेंटिंगचं काम चालू असेल मे बी वरती. छान झुंबर हे तिथं. अजून तिथं ते राजे कोणी असेल इथलं ते बसायचं तिथं. आता आम्ही मध्ये अजून पाहू तिथं काय. खूप छान इथला मी फोटो तुम्हाला दाखवायला ॲड कराल तर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही दुसऱ्या रूममध्ये येईल चालू तिथे जुनं सगळं त्यांचं हे चला जाऊन पाहू. जुने फोटोज किती भारी केलेलं आहे. पॅलेस आता अजून हे आहे मागचा पॅलेस. खूप आर्किटेक्चर खूप छान येतं. खूप आवाज येतो एकदम. हे हा जुना फोटो त्यांचे सगळे जुना. सगळं जुनं आर्किटेक्चरचं. त्यांची करन्सी हैदराबादी करन्सी. हे काय आहे आता कसं सांगू. हे काहीतरी आहे जुनं. त्यांनी काय काय केलं होतं त्यांच्या टाईमात. हा तो बाहेरचा हॉल. सगळे हॉर्स रायडिंग वगैरे करायचे. इथं पण खूप आहे. इथं एकदम तो किती वर्षांचा असताना हॉर्स रायडिंग. किती लहान त्याच हॉर्स रायडिंग घेतलं. त्यांचे ब्रिटिशचे आले होते मग त्यांच्या इथं 1967 ते 1971 तेव्हा कोण आलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू होते. ते बाहेरचं सिंहासन हे सगळं हैदराबादचे जुनं फोटो. ते बाहेरचं अजून परत एवढंच आहे. आता पुढं या तो फोटो दाखवला ते इथलं त्याचं चालू आहे त्यांचं कन्स्ट्रक्शन्स. काय माहिती काय चालू आहे. आमच्या शाळेत काहीतरी मम्मी चालू आहे इथे. तो जुना शांती तिथे ते बाहेर ते तसंच सेम फक्त छोट्या याच्यात बनवलं. जुनं सगळं
चौमहल पॅलेसची लाईफ सगळी ते कसं काय बनलं पण किती वेळ लागला त्याला बनले फोटोज त्याचे ते सगळं ते हवालदार बनायचे ते सगळं त्यांचं एक्झिबिशन 7 इयर त्यांचं खूप 7 वर्षाचा राजा होता चहा पिताना 1880 मधला एक फोटो सगळे फोटोज आहेत त्यांचे ते सगळे जुने त्यांचे फोटो त्यांचं आर्किटेक्चर जुनं सगळं जुनं सगळे जुने फोटो त्यांचे हँड पेंटेड नंतर सगळे ब्रिटिश झाले म्हणजे त्यांची नवी सून ब्रिटिश हा असं टेबल आमच्या घरी पण टेबल आपल्या घरी आहे ना सॉरी इथे सगळे फोटो हे पॅलेस त्यांची फॅमिली कुटुंब इथे घराचे सगळे माणसं उभी ते राजा तिथे बसले खूप छान जुने फोटोज त्यांचे हा व्हिडिओ चालू जेव्हा लग्न झाले त्यांचं इथे पण त्यांची नवी पिढा पूर्ण ब्रिटिश होती म्हणून त्यांचे पुढचे पण ब्रिटिशच मग दाखवत त्यांचे अवॉर्ड्स ग्लास 2005 2002 त्यांनी इथं पण आम्ही त्यांचं वेट करतो वरती चाललो आता वरती चाललो आता इथं पण पूर्ण चौमहल पॅलेसची पेंटिंग सगळे आर्ट गॅलरीज हॉल ऑफ आर्किटेक्चर आर्ट्स इथं हॉल ऑफ आर्किटेक्चर क्राफ्ट मध्ये काय सगळं यांचे वापरलेल्या वस्तू त्यांचं डायनिंग टेबल चहा वगैरे प्यायसाठी टेबल असा टेबल आमच्याकडे पण होता त्यांचा काउच बसायचं शूज आणि त्यांची हॅट पूर्ण जपलेली त्यांनी तर त्या फोटोमध्ये ती कॅप त्यांचे सलवार सूट वगैरे त्यांची चप्पल त्यांची काठी हे सगळे जुनं आर्किटेक्ट ते घालून फिरलेले होते त्यांचा पुतळा जुनं हे सगळे त्यांचे ज्वेलरी बॉक्स त्यांची साडी आय गेस त्यांचे लहानपणाचे कपडे त्यांची चप्पल वगैरे इथे त्यांची चप्पल पर्स वगैरे त्यांचे कपडे त्यांचे कॉकरीज सगळे ते पाणी प्यायला वगैरे त्यांच्या खुर्च्या तसं त्यांचे जपानवरून
चीन अँड जपान मधलं ते असं हे पण एक कॉकरी टाईपच आहे. पाहिलं ते पण आज कॉकरी टाईपच आहे. सगळं वस्तू ठेवण्यात जावं. वुडन बॉक्स होतं, वुडन बॉक्स तिकडं पाहून काय त्यांचं मिरर आमच्याकडे सेम मिरर आता लावून आहे. दुसऱ्या रूममध्ये जायचं, दुसऱ्या रूममध्ये म्हणतेच तुम्हाला दाखवते. इथून खालून सगळं खालचं दिसतो. हे सगळं त्यांचं ओल्ड. इथं पण फोटो आहे. अब्दुल अकबर अली खान. इथे पण त्यांचे फोटो त्यात कारण पब्लिक आहे म्हणून ते जातात. इथे पण इथे उस्मानी अली खान. टायगर्स मारले पण 3 आहे का 2 आहे. आय गेस 2 आहे. 2 आहे तिथे झाड. इथे खूप सारे फोटोज आहेत त्यांचे. जे प्लेसेस 2ची बिंदू वाटते. इकडं चालेल. हत्तीला मारलं होतं म्हणजे कॉकरी. किती भारी वाव. छोटे छोटे इथे पण आहे, खाली पण आहे. इथं कॉकरीज किती छान आहे. आपल्या बस का नव्हते अशी. खूप छान. इथं पण मेड इन चायना सर्व नाही. इथे त्यांनी कोणत्या कशात खायचं, कशात प्यायचं सगळं लिहिलेलं आहे. इथे पण दारू कशात प्यायचं. इथे पण कॉकरी पूर्ण कॉकरीची. कसं काय एवढं सांभाळलं असेल काय. मी एक कप घेतला फेकून जातो लगेच. त्यांचे सगळे नाईफ वगैरे. इथे पण कॉकरीच कॉकरी दारूचे ग्लासेस. इथे पण कॉकरी नुसतं खूप सारे कॉकरीज. आता फोटो काढला होते बघू. इथूनच चांगलं वाटतं. इथे पण दुसरं
वरती पण त्यांचे स्टॅच्यू खूप सारे वरती पाहून हे त्यांचे बंदूक वगैरे सगळे खूप भारी इथं गरम वेगळं होतं. खूप छान, खूप वरपर्यंत त्यांचा फ्लॅग. आज पांडुच्या साईडला आले परत त्यांचे फ्लॅग बसायचं सीट त्यांचं सगळं लेटर्स तिकडे ना लहानपणापासूनचे जर्नी त्यांचे कोणी पण असू ते इथं. त्यांची कॅप मेडल्स हे पण त्यांचे पत्र त्यांना आलेले तिकडून गव्हर्मेंट प्रेसिडेंट त्या साईडचे प्रेसिडेंट इथं खूप सारे फोटो त्यांचे जुने फोटो तिथं पण हे पण आय गेस पत्र आलेलीच. त्यांची नवी पिढी व्हायची लेटर इथं मी लेटर वाचलं तर कोणाच तरी मागच्या वेळेस विसरून घेते. इथं पण फोटो खूप फोटो हे त्यांची इथून नवी पिढी त्यांची आत्ता ती इथं नाही पिढी असून तिकडे ही त्यांची पिढी. दुसऱ्या मध्ये गेला का ते पण त्यांना फोटो काढायचा आता.